उत्साहाचं वातावरण तयार केलं, आपली ड्युटी सांभाळली, त्यानंतर शेगावच्या 4-5 काही वाऱ्या केल्या. या अशा सगळ्या प्रवृत्ती त्यांचं जे जीवन आहे ते जीवन फार सुंदर रीतीने निघालं आणि पुढे अजून चालत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सगळ्यांची संघर्षातून त्यांनी जे आयुष्य निर्माण केलं, आजोबांची झाली तेव्हा त्यांचे 6 भाऊ होते. 6 भावांचं कर्तव्य त्यांनी पार पडलं. आत्यांचा बरोबर त्यांचा सहभाग होताच. हे त्यांच्याकडून विशेष शिकण्यासाठी आमच्यासाठी होता. पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जावं. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या आमचे बंधू सोनार बंधू यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांचे ज्यांनी अध्यक्ष स्वीकारलं आमच्या गोदोड उपाय विभागाचे SDO गोंडे साहेब, त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती आमचे बंधू सोनार आणि सौवैदी मित्र हो. तरुणपण ज्या टायमाला नोकरी लागते तेव्हा आईवडील असतात, आशीर्वाद असतात आईवडिलांचे. त्याचप्रमाणे काही वर्षानंतर लग्न होते, फॅमिली येते, मुलं होतात. असं हे आपलं हे दगदगीच्या जीवनामध्ये सुख दुःख चालू असतात. पण सर्वात महत्त्वाचा आज हा क्षण असतो सेवानिवृत्तीचा. या टायमाला किमान आपले 50हून अधिक नातेवाईक जोडलेले असतात. मुलं, मुली, जावाई, सुना, नातू आणि त्याचप्रमाणे सर्व आपले अपतेष्टिक सोयरे, असे हे एकत्र फॅमिली, हा मोठा असा परिवार. आणि या क्षणाला सर्व असतात. हा महत्त्वाचा क्षण आपल्या आयुष्यात खरा महत्त्वाचा असतो. आज कंपनी ते लागले असतील तेव्हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असेल आणि आज ते सेवानिवृत्त होत आहे, वितरण कंपनी आहे. असं हे आयुष्याचं चक्र आणि सुखरूप या वयाच्या 18व्या वर्षी ते सुखरूप रिटायर होत आहे. या त्यांनी केलेल्या कामगिरीची या आपल्या उपस्थितीमध्ये जी त्यांची पावती या ठिकाणी सादर झालेली आहे, की त्यांचे परिवाराशी, नातेवाईकांशी आणि आपल्या ऑफिस स्टाफमध्ये जे संबंध आहेत ते या आपल्या उपस्थितीमुळे ही त्यांची पावती या ठिकाणी कामाची दिसत आहे. त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य जसं सुखात समृद्धीत भरभराटीत गेलं तसंच पुढे सुद्धा जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द. ते सगळे जण जमलेले आहेत की त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाची पावती. खरोखरच जेव्हा सोनार काका ऑफिसमध्ये काम करत त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्यांनी जेव्हा जसं गजानन महाराज काकांनी सांगितलं गजानन महाराजच्या प्रकटीने, त्यावेळेस बऱ्याच वेळेस इथं सुद्धा काकांनी कार्यक्रम घेऊन जे दिंडीत येणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था ते बऱ्याच वेळेस आमच्या समोर सुद्धा केलेली आहे. आणि आम्हाला सुद्धा आमचा सुद्धा सहभाग त्यामध्ये काकांनी घेतलेला आहे की तुम्ही सुद्धा चला आमच्यासोबत. म्हणजे अध्यात्म मार्ग जो म्हणतात त्यामध्ये सुद्धा काकांचं खूप मोठं हे आहे. त्यानंतर या भूतलावर जेवढे मानव जन्माला आले प्रथमतः मी त्यांना प्रणाम करतो, वंदन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आणि इथं जमलेले सर्व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक सर्व आणि बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम आमच्या सोनारदादाचा, आम्ही त्यांना मोठे भाऊच मानायचो. आज माझा 15 वर्षाचा त्यांच्याशी संबंध आहे. जर का सोनार भाऊ नाही आले तर मी 4 लोकांना विचारायचो फोनवरून, सोनार भाऊ कुठे आहे, सोनार भाऊ कुठे आहे. त्यांना स्वतःहून फोन करून विचारायचो की भाऊ तुम्ही कुठपर्यंत आले, कुठं आले आहे, उतरलेत का गाडीवरून, कुठं उतरले, तिथे येऊ का घ्यायला. म्हणजे असे त्याचे माझे ऋणानुबंध आहे. आज ते सेवानिवृत्त होत आहे याचा तर आनंद आहेच, परंतु आज ते कंपनीच्या कामात कार्यरत दिसणार नाही याचं सुद्धा दुःख वाटत आहे. आज त्यांनी 35 वर्षाची कारकीर्द या वीज वितरण कंपनीची सेवा केली.
आणि सेवा करीत असताना कोणाशी झगडा नाही, भांडण नाही, तंटा नाही, संबंध जोपासण्याची जी कला त्यांच्या अंगी आहे, मला तरी वाटत नाही की माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कोणाकडे पाहिले असेल. आज मी संघटनेचा झोन अध्यक्ष आहे, प्रेसिडेंट आहे, म्हणून माझे प्रत्येक कर्मचाऱ्यांशी संबंध येतात. माझ्या संघटनेचे असोत चाहे नसोत, फक्त कर्मचारी असोत, आणि त्यांनीही त्यांच्याही अंगी हे गुण होते म्हणून त्यांचं माझं आणि 15 वर्ष चांगल्या प्रकारे जमलं. आज मी ड्युटीवर जाणार होतो, काल ड्युटीवर जाणार होतो, मी नागपूरहून मीटिंगहून आलो, पण सोनार भाऊचा कार्यक्रम होता, मी कालची ड्युटी केली ना, परत त्यांच्या कार्यक्रमासाठी हजर राहिलो. म्हटलं नाही, माझे भाऊ आज 15 वर्ष आम्ही बरोबर राहिलो आहे, आणि आज मी जर नसला तर माझ्यासारखा दुर्दैवी माणूस मीच असेल. म्हणून त्यांच्या अंगी जी समुद्राची खोलवर जे जाण्याची तयारी आहे, जी पाहण्याची तयारी आहे, आणि शीतलता जी चांदण्याची शीतलता त्याची अंगी आहे, त्या शीतलताने त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य पूर्ण असं शांत ठेवलेलं आहे. कधी कोणाचा राग नाही मांडला, कधी कोणाला राग येईल असं सुद्धा बोललेलं नाहीये ते. त्यांनी माणसाचे 3 आयुष्य फार महत्वाचे असतात: बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धाप्य. बंधूंना तारुण्य, ज्यावेळेस आई आपल्याला हात धरून शिकवते, मोठं करते, मोठं केल्यानंतर आताच सांगितलं आपल्या मित्राने की लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर ही परिस्थिती येते. 3ऱ्या आश्रमामध्ये आपण पोहोचतो. 3ऱ्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर आपण मागे काय सोडलं, बालपणाचं सोडा, तारुण्यामध्ये काय घेतलं आणि काय सोडलं, आपले मुलं आपण कसे शिकवले, कसे घडवले. तर त्यांनी त्यांची जे संसाराची जे रहाटगाडं, आज माझ्या मित्राने सांगितलं आता परागने, अर्धांगिनीशिवाय जी आपल्या देशात जो वाटा असतो तो अर्धांगिनीशिवाय आपण पुढे नेऊच शकत नाही. म्हणून त्या वहिनीने आज भाऊ पारेषणमध्ये असताना किंवा 400 KV ला जे असताना, मी नव्हतो त्यावेळेस, मला जन्मही झालेला नसेल कदाचित, पण 400 KV मध्ये ज्यावेळेस भाऊ असताना त्यावेळेस ते कोल्हापूर, अकोला, सोलापूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र फिरले. त्यावेळेस त्यांच्या अर्धांगिनीवर काय बितली असेल हे त्यांनाच माहीत. अशा संकटातून वीज वितरण कंपनीचे, आज वीज वितरण कंपनीमध्ये आहे म्हणून सांगतोय, अशा पद्धतीने त्यांनी जे त्यांचं आयुष्य कटलं आहे, आणि तेही सुखात, आनंदात, कसलेही वाद न करताना, आणि त्यांनी अशी मुलं जन्माला घातले आहात. मी तर त्यांचं सोनार म्हणतो ना, तर ते तर पारखियात, रत्न पारखियात त्यांनी अशा रत्नांना जन्म दिला. आणि असे रत्न की जसे काही ते भावासारखे राहतात. मुलांशी ते कधी मुलं बापासारखे कधी राहिले नाही, म्हणजे मित्रांसारखेच राहिले. सुनांशी एकदम मुलीसारखे राहिलेत. कारण की त्यांचा आमच्यासारख्या माणसाची जर एवढ्या पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने वागू शकतात, तर त्यांच्या स्वभावानं आता हीच जाण येते. आणि आज ही जी पावती दिसते आहे ना, आजही एवढे लोक जे जमलेले आहेत ते निवड त्यांच्या प्रेमापोटीच जमलेले आहेत सर्व. म्हणून हे पुढील आयुष्य त्यांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो असं मी भगवान बुद्धाचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि MSDCL च्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो. इथंच माझ्या शब्दांना विराम घालतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार मानतो. पहिली मी 21 वर्ष कंपनीमध्ये विधानमध्ये सर्व्हिसला मला इथे काम करताना सोबत अतिशय आनंद झाला आणि चांगले लोकांचा अभिनय पुढील आयुष्यात सर्वांच्या आनंद राहील. ज्याप्रकारे काकांना केल्यानंतर आमची आठवण येत राहील, तशी आम्ही नक्कीच सांगतो. जशी तुम्हाला आठवण काकांची आम्हाला सुद्धा आठवण राहील. आणि या ठिकाणी तुम्ही कधीही आम्ही ज्यावेळेस आठवणी त्यावेळेस आम्हाला भेटा याल अशी मी असं म्हणतो. त्यानंतर मी मोठ्या साहेबांना अशी विनंती करतो की ज्यावेळेस कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना त्यांना कंपनीतर्फे जे चांदीचं नाणं आणि जे प्रशस्तीपत्र देण्यात येतं ते द्यावं असं मी साहेबांना विनंती करतो. हो.